चल तू. अरे यांचा काय संबंध, पण पुरीला आपल्याला आज पाहिजे होती ना, हे भाडकाव संग पळून जायला. दादा तुम्ही आज मला अडू नका. मला आज समजलंय ही ह्या घरी म्हणून. अहो ते जाऊ द्या, पण तुम्ही मला अडू नका, समजलं ना आता. आडू नका म्हणजे गेल्या बरोबर लगे मारामार न करू. अहो मग काय करायचं, तिने आपली पोरगी आपल्या बहिणीला भाऊ आपला हात आहे ना त्यांच्या उशा खाली, फक्त दम देऊन नीटनेटकं होतं काय बघायचं, निघायचं डोक्याची मंडई काय करतो. असं कसं म्हणता राव, तिने आपलं. तू डोक्यात लागलाय का? सांगा. जर चांगलं घर दिसते बघ ना तू, ट्रॅक्टर टुक्टर दुनिया भानगडी बंगला गाड्या, याच्या पलीकडे काय डोक्यात पाणी झालं का? फुकटात जाती बेत तर जाऊन दे ना, कुठून 22 लाख घालायचे, फक्त मोकार दम द्यायचा, मोकार भांडणं करायचे, निघून येतो डोक्यात येते. हाय लडका टॅलेंटेड राव म्हातारो, पटलं तुम्ही म्हणता ना तसं. 22 लाखाला मातीच्या येव गेली पळून आणि तेव गेली पळून. गावात तर नाव गेलंय ना आपलं. हा करायला काय शिल्लक? काहीच नाही. सगळे लोक आपल्याला नावं ठेवतात. असं पण अशी गेली आणि तशी गेली. चला मग तुम्ही म्हणताय ना, नुसतं त्यांना जरा दादागिरी करून घ्या. साहेब, ऐका साहेब या बाहेर या. या बाहेर या. काय काम आहे? काय काम आहे म्हणजे? नाही एवढ्या जोरात बोलायचं. नाही एवढ्या जोरात बोलायला म्हणजे? झालं काय असं एवढं ओरडायला? नाही म्हणजे जास्त तुम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे हा नाही म्हणजे तुमच्या लेकाने काय केलं त्याचं काय माहित आहे की नाही? तुला काय माहिती? नाही आमच्या पोरांनी काही केलेलं नाही. उगा मोठ्याने आरडाओरडा करू नका. तुम्हाला 2 दिवसात काय कोण दुसऱ्याच्या पोरात लग्न झालं काय? काय 2 दिवसात लग्न? आमची पोरगी पळून नेली तुमच्या पोरांनी. काय घरात कोण आहे तुमच्या? कोण आहे? पोरगी नाही आहे घरात. बरं पोरगी बिरगी कोण नाही आमची. आणि काय काय आणि काय देणार जर घराच्या बाहेर काढित? अहो काय बोलता तुम्ही? माझा नाही, पोरगा तसं असं- नाही. सर सर खोटे बोलत आहेत भामटे आहेत. ऐका ना, आपण जाऊन बघू ना घरामध्ये. नाही घरात न घुसू. मला एक घरात सांगा, काय घुसता? ह्या बघा आमची पोरगी तुमच्या पोरांनी पळून आणली, आम्हाला फिक्स माहिती. हा हे बघा थांबा, मला पाहू द्या. आमच्या पोराला विचारतो मी. काय विचारता? मला बाहेरला विचारायचं तर आता आमची पोरगी घरामध्ये लपून ठेवली तुम्ही. नाही, परत पोर आमच्या लावा घरात तर लय नाटकं पोर करताय. आले ते. हाका मार पोराला. हा, मारू द्या मारू द्या. ओय, खोटं बोलतायत ते, मी सांगतो तुम्हाला तर. ओय. घरामध्ये पोरगी आपली. ओय, काट्या, इकडे काय बोलतात हे लोक? इकडे. हा बघा. हे काय बोलते खरं आहे का? आमचा पोरगा आहे. तू तुम्हाला पोरगी काहीतरी- पळून आणली आमची? नाही नाही, 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 थांबा, एक मिनिट एक लांबून लांबून बोल, बोल, लांबून तू बोल. जाऊ नको, थांब दोन. धावायचं नाही आमच्या पोराला. हा म्हणून म्हणजे ती त्या संमतीने आली. काय म्हणलं तुम्ही पोरगी घरात नाही? काय हो साहेब? तुम्ही तर म्हटलं ना आणली. तुला लाज वाटत का रे? काय झालंय? तुम्ही दादाला का मारताय? मग दादाची आरती करतो. उदबत्ती लावतो त्याला. मी वाजवतो घंटा. काय केलं दादा तू? पोरगी आणली यांचे पळून. अजून आपल्याला माहित नाही, तुला माहित नाही, हिला माहित नाही. तुला आहे का माहिती? थांबा, तुम्ही अशी वरडू नका जरा. साहेब एक मिनिट ऐका, परिस्थिती सांग तुम्हाला मी. एखाद्याची पोरगी पळून जाणं म्हणजे तुम्हाला एवढं सोपं वाटतं कोणची गोष्ट का? वाटतं सोपं? हा खरं आहे तुमचं. आता त्यात पोरी चुकी आमची बी आहे. अहो मग तुमच्या पोरीला पण तुम्ही दापट आपण तुमचं काम होतं ना, तुम्ही सरळ सरळ खोटं बोलून राहिले का पोरगी घरात नाही म्हणून. एखादे म्हणतात आहे बा लग्न लावून आले तिथं. अहो, कमीत कमी केलं तर कबूल तर करा की हाय बाबा पोरगी घरामध्ये आणलेली माझ्या पोराने. अहो आम्हाला असं वाटलं की हिची मैत्रीण आहे ती, असं याला आम्हाला वाटलं. बुटाडाने आणला पाहिजे. तुम्ही काय बोलत बसले तुम्ही? दादाला नको ना मारू उगाच. त्याचं प्रेम होतं. ए, मारायचं नाही. काय काय पोराला महाराज नाही म्हणजे ही कोणची पद्धत झाली? प्रेमाने बोला. तुम्हाला अजूनच बरं सांगतो. प्रेमाने बोलतो, पण तुम्ही मला सांगा ही गरज होती का काही? आता तुमची मुलगी आता आमच्या घरची सून झाली ना, मग कशाला उगाच सुन झाले आम्हाला ते मान्य नाही अजिबात. काय काय करणार नाही. कोणा संग लग्न केलं ती? ह्यासोबत लग्न केलं. कधी केलंय? आपल्याला मान्यच नाही ते लग्न. तू थांब ना जरा, तू थांब जरा, त्यांचं होऊ द्या. कधी लग्न लावलं भाऊ? झाले 8-10 दिवस. पण ती त्या संमतीने आली. हा कुठं केलं लग्न भाऊ? आम्ही केलं मंदिरात लग्न. पण मामा साहेब- काय सांगितलं? हिची मैत्रिणी म्हणून सांगत होता. घ्या घ्या पोरग. अहो, हे बाबा, संस्कार तुमचे. ही पोरगी भामटी दुनियाची ही बाबा असं नाही. हा बाबा ते तिची ना चांगली ओळख आहे ना. काय केलंस? आम्हाला काही सांगितलं नाहीस का? दादा सांग. नाही नाही तुम्ही विचार तुम्हाला राग येतो ना आमच्या बोलण्याचा. तुमचे दोन्ही पोरं भामटीत. या दोन्ही पोरांना माहिती होतं सगळा किस्सा. आम्ही भामटे बिमटे काही नाही. यांचे संस्कार तसे आहेत ते कळून आमच्या संस्कारावर जायचं नाही या. खान आहे ना असे कसे तुमच्याकडून मला ना ही अपेक्षा नव्हती मुलांकडून. नाही ग मम्मी तसं काही नाहीये. अशी चव घालतोय. अगं हा? पण मला सांगतो तिची मैत्रीण आहे. ए, पूर्ण लग्न लावलं सांगायचं ना, मी गेला असतो त्याच्याकडे. कोणाची मुलगी आहे, त्यांच्या घरी गेला असतो. अल्पश्रीला असते. मला वाटलं तुम्ही हानसान मला म्हणून मी कोणालाच नाही सांगितलं. मग आता काय आरती करणार होतो तुझी? एक मिनिट मी ना वहिनीलाच बोलून आणते. कोणती म्हणजे वहिनी? सगळं सक्षमोक्ष लागून जाईल. बोला वहिनी ए वहिनी बाहेर रे बरं, तू सांग बरं सगळ्यांना खरं जे
काय वहिनी म्हणतात ते. अरे मग लग्न झालं आणि तो काय सांगतो मंदिरात लग्न लावलं तू म्हणा आपल्या पूरला वहिनी मग आपल्याला मान्य नाहीये ना ते. कस काय माने मग हो पाहुणे लय तापू नका तुम्ही शांत राहा. अहो पण तुम्हाला बरं ए, दिसतं वहिनी. का अहो आता ये. झाले ना झालंय ना सगळं त्यांचं काही होणार आहे का त्याच्यात मार काही काढावं लागेल का रे? आणतील धरून अहो, 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 तुम्ही तिला मारू नका. अहो, काय चाललंय? अहो, आण धरून, आण धरून. अहो, असं काय करताय? धरून तिला. सर ये अहो, असं काय करताय? काय ग हा आण धरून. अहो, हे दादागिरी करताय तुम्ही लोकं. अहो वहिनीला नका आणू. बाबा नका आणू. अहो, सोडा, नाही, नाही. सोडा. तू मारू नका नका आणू रे तिला बिचारी ती पोरगी माझी वहिनी मेलेली बरी नाही इकडे, इकडे. माझी आवाज वहिनी मारून टाकली. नको ना मुलीला. तुम्ही मोठे राव चांगले अहो, काय म्हणते इथं? लाज वाटायला पाहिजे तिला अहो, जवान मुली होती हात उचला तुम्हाला लाज नाही वाटत काय? तिला पळून जाताना लाज नाही वाटली काय लाज नाही वाटत. नाही तिला पळून जाताना लाज नाही वाटली अहो, पण बोलायची पद्धत आहे ना ही काय मुलींवरती हात मारता तुम्ही तुम्हाला काहीतरी मुलींवरती शिकवतं की म्हणजे नाही? माझी मुलगी आहे का तुमची ए, थांब. तुम्हाला काय राग येतो एवढा बोलू आता ती आमची सून झालेली आहे ना हा आता आपण अहो झाली पण आमची न विचारता झाली ना. आमची चव गेली ना त्याचं काय तुम्ही भरपाई देणार आहे का? इकडे इकडे तू इकडे ये इकडे चल इकडे तू पप्पा, आता काय? तू इकडून ये 2 मिनिटं नको तू मारता मला मग तुला आता इथं आमच्याकडे यायचं नाही ना पप्पा मी लग्न केलं जाऊ दे मेली ती आपल्या करता काय अहो, नाही. अहो, सोडा ना तुम्ही पण ऐकत नाही, मी तुम्हाला म्हणतोय तर पाहुणे तुम्ही जर शांततेने घ्या हे बघा काहीतरी तोडगा काढा ना याच्यात निघा ना तोडगा काय तोडगा काढायचा तुम्हीच सांगा काय तोडगा असं आम्हाला कोणाला पण- ऐका ना मला एक सांगा लग्न झालंय ना हा झालं आजपासून ते आमच्या करता मिली तिचा जाळ झाला तिचा अहो, डबा असं- पाडा तिचा घासल्यात होता अहो तिथे पीठ उडलं. पाहुणे असं म्हणू नका आपण तोडगा काढू काहीतरी अहो, माझ्याकडे काय तोडगा- तोडगा काय सांगा ना तुम्ही अहो, माझ्याकडे तोडगा आहे तुम्ही ऐकून तर घेताल का नाही नाही, नाही, तुमचं तोडगा तुमचा आम्हाला तोडगा नको तुमच्या तोंडाला नको ऐका ना बघायला. मी काय म्हणते तुम्ही ऐका, तुम्ही ऐका. केलं नाही यांच्या थाट माटत द्या ए, ना चिमणे अरे जरा तोंड बंद कर ना मध्ये मध्ये काय बोलते तू तिचं तोंड हा ना तिचं पोरीला तोंड हा. ए, नीट बोला नंदे माझी असं नको बोलू. हा तिला आता सध्या ती प्यारी झाली भाऊ काय विचारत नाही कोणला चल इथून बाबा असं नका ना करू तुम्ही मग काय पाहुणे. करू आता अहो पाहुणे 1 मिनिट ऐकून घ्या ती काय म्हणते ये बाई सांग त्यांना काय मला मारायचंय मला दोघांना मारा हा मला याड लागलं तुला मारायला चिडू नका ना पप्पा तुम्ही आता काय खरं बी सांगा बरं त्या पोरामध्ये चांगलं कोण खराबी कोण म्हणतं पण नाव तर लागलं ना मग आमचं तुमची पोरगी पळून अरे गावात नाव गेलं तुझी त्याचं बहीण काय? पळून गेली त्याचं काय आता मी तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही ऐकलं असतं का पप्पा? तिचं ऐकून तर घ्या तू ऐकलं असतं का काय ऐकलं नसतं असतं ऐकलं ना, म्हणजे का नसतं मला ऐकलं? माहिती नसतं मी ऐकलं. आलो असतो यांच्याकडे यांची गाठ घेतली असती 2 मिनिटं बोललो असतं आणि थाटामाटात लग्न मग? केलं असतं ना का त्याच्यात काय खोट आहे का आता एवढा मोठा बंगला ट्रॅक्टर गाड्या घोड्या दुन्या भानगडी ह्याच्या पलीकडे वरून ती नोकरीला आहे आम्हाला गावात बी समजले सगळं चांगलं आहे त्यांचं इंजिनियर आहे माझा भाऊ मग अडचण काय होती ए, चिमणे. लग्न अरे काय मध्ये बोलत असते सारखी सारखी साहेब, माझं दुमत काय आहे माहिती तुम्हाला तुम्ही माझं बी ऐकाव आम्ही- मी ऐकतो ना तुमचं मी एक शब्द बोलतो फक्त तुम्ही मला काय बोला बोला काय बोला माझं दुमत काय होतं 4 माणसं मोठाली बसून आपण लग्न केलं असतं तुम्ही विचार करा आज पळून गेला आमच्या नावावर ठप्पा पडला ना. बरोबर आहे आज तुम्ही पण एवढे मोठे तुमच्या पोरांनी बायको पळून आणली आज शेजारी पाजारी तुम्हाला काय म्हणतील याला लग्न करा जीवावर आलं म्हणून पोराला बायको पळून आणली मग अहो पाहुणे ते सगळं बरोबर आहे पण थोडं माझं पण ऐका ना बोला बोला तुम्ही बोला मी काय म्हणतो आता तिला पळवून आणले हे सगळं झालंय गावाकडे सगळं हा झाले आता झालंय काय ना नावाबाद नाही. माहिती झालंय ना मग असं करा ना आपण लग्न लावून देऊ ना त्यांचं मोठ्या थाटा माटा ते बेस आहे काय लग्न लावतो राव आता लग्न लावू ना तुम्हाला काय करायचं मी खर्च लोकं करतो म्हणतील, सगळा पळून गेल्या पोरीचं लग्न लावतोय बाप आणि कोण येणार लग्नाला लावलं कोणा तर? दुसऱ्या बरोबर लावणार आहे का आपण त्याच्याबरोबर अहो पण लावायचं ना. लोकांना कुठं माहिती ती पळून गेले की आमच्या घरात राहते ते अहो, सारे गावात झालं ना काकू असं काय गावात करतो आमचा तुम्ही बाप आठवला, आम्ही 10 दिवस झाले या पोरीला हिंडळी धुंडीत होतो. आणि मीच एकटीने केलं गावातल्या किती जणी पोरींनी केलं मग तू त्यांनी केलं म्हणून तो केलं का आता निघू खाला म्हणजे तू खाणारस का पूजा तू शांत राहता चुकी झाली आता मी तुझी आई असती तर मी तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या असत्या. बापाला आणि भावाला ह्या गोष्टी कशा बरोबर आहे बाप आणि भाऊ कोण आहे ना कोणी हा, सांभाळलं मग? हिला? ही ऑटोमॅटिक तशी झाली तू मोठी 7 वर्षाची होती 8 वर्षाची तेव्हा बाप मी आई मिली तेव्हा तेव्हा काय बाप बिप नव्हतं लागत तिला तुझ्यासाठी बापाने काय केलं माहितीये मोठी तुला झाली, लहानची मोठी पप्पा चुकलं ना माझं मी पाय पडते तुमचं चुकलं माझं काय पाया पडती तू पाया पडून काय होणार आहे आता पाया पडून काय होणार आहे मला सांग हे बघा होय, आता पूजा, उठ. तिची चुकी तुम्ही आता घाला आता मनामध्ये आता- एक मिनिट. आता तू नवरा केलाय ना तुझ्या पद्धतीने राहा फक्त आमच्या दारात येऊ हा. असं नको हो दोघांशिवाय पाहुणे कोणी मला असं नका दुसरं? करू आपल्याला नातच वाढायचंय का तोडायचंय तुम्हाला नाही, आम्हाला तोडायचं पप्पा अहो असं- दादा तुमचं असं फायनल काय आहे का करताय? ताडायचं अरे तू तर समजून अरे काय सांग मला. समजून सांगू बरोबर बोलते ना तुला तू माहिती ना सांगून बापाने मीठ काय मिरची केलं आपल्यासाठी तूच मीठ मिरची लावायचं आई काम नसत करतो आज. हे बघ मीठ मिरची लावत नाही आई नसताना बापाने काय कष्ट केलं तुला माहितीये ना सकाळी एक जण काय म्हणला माहिती का तुला
बोलतो काय भाड खाऊ, तुला नीटनेटकी बहीण सांभाळताना तू एकटा बहीण पळून गेली काय, तो घरी आल्यावर तुला सांगतो मनच कान स्वतःच तोंड आणून घेतले तिने, रडत होता दास. चुकलं ना दादू माझं. बाबा ऐका ना, मी पण तुमची माफी मागतो. ए, काय रे? माफ करा. काय माफी मागवतो रे? हा, आई बापाला सांगायचं नाही काय नाही, पोरगे पळून आणली. हा, होय इकडं. अहो, पण आता होय तुम्ही मागं. सांगा की मला सुधारण्याची संधी तरी द्या ना मला. शांत हो तू. यो इकडं. अरे हिचं पण तोंड बंद करावं तुम्ही, काय बरोबर करते. तू शांत राहा. बस, तू शांत बस. त्याला टेन्शन आलं असं का नसेल तुम्ही सांगा. आज तुमच्या पोराचं सुखासुखी तुम्हाला आज कोण नाव नाही ठेवत, कारण पोराने पोरगी पळून आणली ना, पोराला कोण नाही नाव ठेवत. पण पोरगी जर पळून गेली ना, तिच्या घरच्यांची ना मसन वाटत डायरेक्ट. अहो मला सगळं मान्य आहे, मला बी पोरगी आहे. आज हिच्या जागेवर तुमची पोरगी पळून गेली असती, तुमच्या माझी- जीवाला कसं लागलं असतं. अहो माझी तुमच्यासारखी परिस्थिती झाली असती, काय सांगायचं. मग आता आमचा जीव किती तळतळ गेला. 8 दिवस झालं, 3 दिवस झालं पोरग झोपलं, जेवलेलं नाही, जेवलेलं रात्रभर झोपत नाही, रात्रभर त्या पायरी बसून रात्रभर. मी म्हणलं करतो काय बाबा तू, तो मी म्हणलं कालच त्याला म्हणलं मेली तर मेली नाही, मला तिची गाठ घेतल्याशिवाय मी मारणार नाही. पण आता याच्यावर थोडं जीवापेक्षा जास्त जीव लावलेले तिला. अहो सगळं लहानपणापासून. खरं आहे, तुम्ही सगळा जीव लावला. आम्ही तुम्ही फक्त तुमच्या- नुसतं आहो खरं चाललंय. अहो, आम्ही बी जीव लावू ना तिला मग. अहो, आता तुमची मुलगी आम्ही घेऊन जातो, मग चालेल का तुम्हाला? नाही 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 असं कसं होईल? काय का नाही होणार बोललो साहेब? मी? का नाही होणार, का नाही होणार असं? मग तुम्हाला तुमच्या पोरीचं लय आज आमची पोरगी काय पोरगी नाही का? अहो पण ती 10 दिवस आमच्याकडे होती, आम्ही तिला फुलासारखी ठेवली, आम्ही छळ नाही केला एक तिचा. मिनिट ऐका, जेवढं तुमच्याकडे ना त्याच्यापेक्षा दामदुप्पट आमच्याकडे. तुम्ही आमची अजून हिस्ट्रीज बघितलेली नाही. हा बरं ऐक. तुमच्या पोरीला आम्ही सांभाळणार नाही असं का शिव? हो पाहुणे एक मिनिट फक्त इकडे. आपण हे छळ न केलं म्हणजे हे सगळं तुझ्या तू पाहुणे असं करू आपण, याला काहीतरी तोडगा काढायचं म्हणून आम्ही बी काहीतरी सुचवलं. हा तुम्हाला पटतंय का बघा? बोला पटेल का तुम्हाला? बोला. का तुम्ही आपलं सारखं टाईट नाही, चालणार आहेत? नाही, आमचं आणि लोकांची ताईटपणा- तोंड पण आमचं बंद जिरलं होते. हो साहेब ताईटपणा. सगळा जिरवला तुम्ही तिला आमचा. पोरगी पळून गेली तर आमचा ताईटपणा काय अहो, सांगायचं? दादा. फार जिरली आहे. पोराला बी शांत करा जरा. शांत राहा ना दादा नाही राहायचं मला शांत. सगळं केल्यानंतर तुम्हाला ऐक बरं, आता ऐक. पाहून, यांचं हे बघा. ऐक, 2 मिनिटं. हे बघ, लोकांची तोंड पण बंद राहतील आणि आपण पण सुखाने राहू. आम्ही काय बोलतो ते तर ऐका. हे बघा, तुमची पोरगी आमच्या घरात आलेली आहे, आम्हाला बी पोरगी आहे. मग असं करून आपण तुमच्या पोराला आमची पोरी देऊन टाकतो, 60 लोट जमून टाकू. हा काय याच्यात काय हरकत आहे का? तुला आवडली का? तू बघ, तुला आवडत असेल ना लगेच आपण 60 लोट जमून टाकू. नाही साहेब, सगळं मान्य आहे मला, पण झालं तर 2 इंच लग्न करावं लागतं एकाच मग आपण एक साथ एका मार्फत करू ना. अहो माझं कुठं बळी देऊन राहिले तुम्ही? काय तुला पुढे करायची का? मनाने तो मसलंय, मनात लय गुदगुल्या होते, पण तू मोकर तोंडावर बोल नको. आता एवढं अहो, नाही ना दादा. 2 मिनिटं ऐक ना, 2 मिनिटं ऐक. अगं, नाही ना. अरे दीदीचं जमलंय, आता दीदी त्यांच्या घरी राहते, ती पोरगी आपल्या घरी. आणि आता लोकांची तुझा संसार तोंड पण सुखाचा बंद होईल. राहतील. आणि लोक गपचीप बसतील, तू हा. काय लोट घेतो? नाही नको मला. जाऊ दे मला. अहो याला पसंत लग्न पडली. नाही ना, मी कुठं जातो म्हटलं मी मला नको म्हणून परत म्हणतो, आता लगेच फिरला का? म्हणजे हे कसं? नाही म्हणतो तुम्हाला राव. ते लाज आवडली वाटते. का सांग? काय लाज वाटते? आता तुम्ही म्हणतात एवढे सगळं जण तर म्हणते की चल. येते. आता आलं पण जागेवलं, आता पर्यायच करायला लागला. हो नाही चला आता तुम्ही बरं जाऊन द्या आता. झालं गेलं आमच्याकडून काही 2 शब्द वाईट गेले असले तर माफ करा. नाही नाही असं काही काही चुकलं नाही नाहीये. तुमचं. पोरगी पळून आलं, कोणच्या बापाला तेच वाटत. पण आता हे जे 60 लोट करायचं ना, तुम्ही आता मला म्हणले बॉय खर्च आमचे जेणे होणार नाही. नाही अहो, करतो ना. अहो मी करतो सगळा अहो, मी खर्च. करतो. आपण ते करतो म्हटलं ना ते सासरीत आपलं असं कसं नाही करा करा. अरे बघा जावई बापू काय नका करू. आणि माझे ना आणि माझे सासूचे पाय कोण काढणार? अरे अरे राहू दे. अरे इकडे पडतेस. अरे बावरला की काय हा? नाही भाव चढ भावचा. काय तुम्ही बोलायचं जर म्हणा पोरांना? असेल तर आम्ही तुमचं मानत करा करत करा. अरे पण पाय लागू. पाय लागू म्हटली ती. पाय पडते. नाही काय हरकत नाही. जाऊ दे, आता होणाऱ्या गोष्टी घडल्यात, यात हो. मला वाईट उपट बोलून उपयोग नाही जावा. बरं, आता माफ केलं ना आता मला. माफ काय आता विषय राहिला का? पण मला एक म्हणायचं होतं, तुम्हाला वाटतं का समाजात या गोष्टीला दर्जा आहे म्हणून? नाही वाटतं का तुम्हाला? अहो जरी नसला तरी ह्या गोष्टी नाही आज आपण ह्या गोष्टी जुळून घ्या, त्यात हा विषय सोडून द्या. आपण पण समाजात मुलगी पळून जाणाऱ्याला दर्जा नाहीये साहेब. नाहीये बरोबर तुम्ही आहे. म्हणता अगदी ते बरोबर आहे. पण हे कलयुग आहे. या कलयुगामध्ये पोरांना आहे ना, हे टीव्ही आणि मोबाईल पाहून आहे ना अगदी भ्रष्ट झालेले आहेत. ते सगळं ते मोबाईलचं टीव्हीचं पाहू आहे ना, आज 70% सगळे हे उद्योग काढायला लागले. 70% मुलींचा हिशोब ह्योच आहे. आज आमची पळून गेली काय, आमच्या गावात अशा कमीत कमी 10 घटना घडल्यात. 15 दिवसात 10 मुली पळून गेल्या. हो आमच्या गावात सुद्धा झाले 7-8 घटना. काय सांगायचं? हो खरं म्हणजे यांचं इन्स्टावर प्रेम ठरतं, व्हॉट्सअपवर चॅटिंग होती, आणि लग्न बी तिकडे कुठं लावते तपास नाही, ना विधी ना कार्य.
झालं लग्न. अहो काय ते लग्नाला आणि इज्जत मात्र आई बापांची जाते बस. इज्जत आई बापाच जाते. पाहून रावल्यात आपल्याला कोणी बरं बघत नाही, कोणी चांगलं बघत नाही. ही झालं आता जाऊ द्या मुर्द्या. पण तरी पण ही जर तुम्हाला सांगत आता कसं मात्र काय डोकं चालणार, गावात नाव तर ठेवणार. बरं अहो, चला जाऊ द्या. तुम्ही आता 4 शब्द. आता आपलं 60 लोट ठरलंय ना, सगळं लग्नच खर्च मी करतो. जाऊ द्या. लग्नच काय, लग्नाला आपण आम्ही काय कमी नाही, तो आम्ही करतो काही. बरं आपण बरं. दोघात नाही म्हणे मग. हा दोघात ते म्हणे करूया. तेव्हा आता असं करायचं, हा जावायला आहे ना आम्ही सगळे कपडे सोनं काय द्यायचं होय. ते आम्ही. आमचं तर काय नाद नाही करायचं. तुम्ही आमच्या पुढे तुम्हाला लय किरकोळ आहेत लेकीला- साहेब, लय किरकोळ आहेत तुम्ही आमच्या पुढे. अहो तुम्ही लय मोठ तुम्हाला कळन तुमच्या घरात काय आलं आणि काय नाही. बस का अहो तुम्ही आत्ता दारात आले होते, आमचं घर पाहून तुम्ही पापाळले होते. लक्षात ठेवा. हे बरं राव तुमचं, म्हणजे आम्ही आमच्या मुली करता आलो घर बघून नका सांगू आम्हाला. नाही, आम्ही ऐकलंय तो आनंद इथून. हो, हो, हो. आम्ही सगळं पाहिलं. आम्ही कधी काय बोललो, आपण कुठं काय बोललो, आपण काय बोललो नाही. हा पण जाऊ दे. तुम्ही आहे ना ते काय म्हणतात ना, बरं चहा हा. पाणी. चला तुम्ही आता 2 घास खाला. चला आतमध्ये. या 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 या. वर्णन केलं 2 दिवस झाले. हा. चला हो, जेवण करू. तुमची मुलगी पळून आणली, पण जेव्हा मग तो म्हणला की तुझी बहीण देतो का, तेव्हा मला कसं तरी वाटलं. तेव्हा कळलं की मी एखाद्याची पोरगी पळून आणली, एखाद्याची बहिणीला पळून वाटलं का आणलं. नाही? मग कसं तसं होतं? त्याला कसं वाटलं असं त्याची बहीण तुझी? माफ करा मला. काय नाही. बरं चला 2 घास खाऊन घ्या तुम्ही आता. आता आपण सगळेजण मस्त पैकी जेवण करा हा आणि मग घरी जातो. ओके चला या 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 घरी या. जेवण खाऊ घाला. चला चला चला. चला